हॅलो, चला तर नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण असा सुंदर असा पूर्ण ड्रेस बघणार आहोत. कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण डिटेल्समध्ये. व्हिडिओ मोठा आहे पण खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, एकसुद्धा स्टेप मिस केलेली नाही. तर तुम्ही आता बघू शकता, हे बघू शकता. आपल्याला पहिले इथं फॅब्रिक घ्यायचं आहे ऑर्गनचा. मी इथं ऑर्गनचा फॅब्रिकचं जॅकेट बनवलेलं आहे आणि क्रॅप फॅब्रिक आहे, त्याचं आपल्याला इथं वन पीस बनवायचं आहे. चला तर बघू शकता, मी इथं पूर्ण उंची घेते फॅब्रिकवरती आणि नंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, मी इथे शोल्डरचं माप अशा प्रकारे टाकून घेत आहे. शोल्डर आहे आपलं 13 इंच, तर आपण त्याचा हाफ टाकू 6.5, आणि मोंढा पण आपल्याला 6.5 वरतीच घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला चेस्टचं माप टाकून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायचे आहे. हे बघू शकता, मी इथं चेस्टचं माप घेतलं आहे माझ्या 8 आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. नंतर तुम्हाला इथं कमरेचं माप टाकायचं आहे, तर मी कमरेची उंची 15 इंच घेतली आहे आणि कमरेचं माप आपल्याला मी 7 इंच टाकलेलं आहे आणि 1.5 इंच मार्जिन. आणि खाली जेवढं फॅब्रिक आहे, आपल्याला जेवढा घेर पाहिजे, मी अम्ब्रेला टाईपमध्ये घेर करणार आहे, तर जेवढं पाहिजे तेवढं आपण घेर घेऊ शकतो. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, टेप सरळ ठेवून तिथं हाईट मोजायची. तिथं 25 येत होती माझी. आणि नंतर आपल्याला जे आपण क्रॉसमध्ये लाईन ओढणार आहेत त्याच्यावरती पण 25 घ्यायची. नंतर तिथं क्रॉसमध्ये लाईन ओढली जाते, तर ते राऊंड व्यवस्थित येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. आता मी तर मोंढ्याचा आकार देऊन घेते आणि फ्रंट आणि बॅकचा नेक कट करून घेते. हे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इथं व्यवस्थित प्रकारे नेक कट, इथं आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. हे फॅब्रिक ऑर्गन्झाचं असल्यामुळं व्यवस्थित माप दिसत नाही, पण तुम्ही मी ज्या पद्धतीने माप सांगितले त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. अजिबात चुकत नाही. खूप छान असं फिटिंग वगैरे बसलेलं आहे ड्रेसचं. खूप छान प्रकारे असं फिटिंग आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे काही आपला बघू शकता, असा काही ड्रेसचा आकार दिसतोय. खूप छान पद्धतीचं असं कापड पण होतं आणि आकार पण खूप छान दिसतोय. हे बघू शकता, मी इथं बॅकचा नेक कट करून घेते, म्हणजे दोन्हीवरती पण बॅकचा नेक कट करून घेते आणि एक पार्ट बाजूला करून आता फ्रंटचा नेक कटिंग करून घ्यायचं आहे. कापड ऑर्गन्झाचं असल्यामुळे व्यवस्थित दिसून येत नाही आहे, तरी पण तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्रकारे. आता मी फ्रंटचा नेक कट करून घेते आहे. तर आपल्या इथं फ्रंटचा पण नेक कट करून झालेला आहे. हे बघू शकता, आपलं कटिंग इथे तयार आहे. आता आपल्याला काय करायचं होतं, आतमधून कट मारायचं होतं, कारण आपण तिथं फोल्ड करणार होतं, डबल फोल्ड. आपल्याला याचं जॅकेट बनवायचं आहे म्हणून. आणि जो आपला 2-2 इंचचा फोल्ड जाणार होता, तेवढा आपल्याला स्पेस पाहिजे आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मी काही एक्स्ट्राचं घेतलं नाही. जे आपण माप कटिंग करतो त्या पद्धतीनंच मी कटिंग केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. व्यवस्थित प्रकारे आपलं इथं कटिंग झालेलं आहे. स्लीव्ज, आता आपण स्लीव्ज कट करू. पार्ट तर आपले कट करून झालेले होते. स्लीव्जसाठी मी व्यवस्थित इथं फॅब्रिक जॉईन करून घेते एकमेकांना. फॅब्रिक जॉईन केलं आणि डबल फोल्डचं फॅब्रिक जॉईन केलं आणि 4 फोल्डमध्ये स्लीव्जची घडी मारून घेतली. आता आपल्याला स्लीव्ज ठेवायचे आहे 4.5 आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन. आता वरती आपल्याला स्लीव्जची जेवढी हाईट ठेवायची आहे तेवढी, आणि मोंढ्याचा आकार येतो तेवढा आकार द्यायचा आहे आपल्याला इथं. आणि आकार दिल्यानंतर क्रॉस अशी लाईन जॉईन करून घ्यायची आहे व्यवस्थित त्याला. आणि आपल्या अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. हे बघू शकता, आपली इथे स्लीव्ज कटिंग झालेली आहे. तर मी स्लीव्जला इथे मोंढा खुली टाकून घेते. आता आपल्या इथं ड्रेस कटिंग झालेला आहे, जॅकेटचं कटिंग झालेलं आहे आपल्या इथं व्यवस्थित प्रकारे. चला तर आता आपण स्टिच करू. स्टिच करण्यासाठी पहिलं मी डबल फोल्ड करून घेते. आपल्याला फ्रंटचे पार्टचं स्टिच करून घ्यायचं आहे. तर फ्रंट पार्ट स्टिच करण्यासाठी मी इथं डबल फोल्ड करून अशी डबलची टिप मारून घेते. याच पद्धतीनं आपल्याला दोन्ही पार्टला असंच करून घ्यायचं आहे. हे बघू शकता, कापड खूप छान दिसते आणि घातल्यावरती पण खूप सुंदर असं दिसणार आहे.
आता मी दुसऱ्या पार्टला पण असंच काही स्टिच करून घेते। व्यवस्थित प्रकारे आपल्या दोन्ही पार्टला स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, आता आपला इथं दुसरा पार्ट पण अशा पद्धतीने स्टिच झालेला आहे। फिनिशिंग पण खूप छान येते। ऑर्गन्झाचं कापड असल्यामुळे थोडंसं निसटतं, पण फिनिशिंग पण खूप छान येते। हे बघू शकता, आपले दोन्ही पार्ट इथं तयार आहेत। आता आपल्याला हा काय बॅकचा पार्ट आहे, त्याला ते फ्रंटचे पार्ट जॉईन करून घ्यायचे आहेत। पहिले मी सरळवरती टिप मारून घेते, कारण ऑर्गन्झा फॅब्रिक जे आहे ना ते खूप टोचलं जातं आणि टोचलं गेल्यानंतर आपल्याला मग घालायची इच्छा नाही होत। त्यासाठी मी काय करते, अशी फिनिशिंगची दाबटीप मारून घेतली ना, व्यवस्थित प्रकारे अशी दाबटीप मारली ना टोचत नाही फॅब्रिक। चला तर आता बघू आपण, मी इथं तशी टिप मारून आतमधल्या साईडनी डबल फोल्ड करून टिप मारून घेते दोन्ही बाजूला। हे बघू शकता, आपल्या इथं दोन्ही बाजूला टिप मारून रेडी आहे। चला तर आता आपण स्लीव्ज रेडी करू। स्लीव्ज आपली ही काही कटिंग झालेली होती आणि आपल्याला स्लीव्जच्या पुढच्या बाजूला आपल्याला डबल फोल्ड करून आपण जसं फ्रंट पार्टला टिप मारलेली आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला इथे स्लीव्जला पण टिप मारायची आहे। थोडंसं जाड पट्टा आला म्हणजे छान दिसेल। याच पद्धतीने आपल्या इथं दोन्ही स्लीव्जला टिप मारून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी अशी दोन्ही स्लीव्जला टिप मारून झालेली आहे आपली। चला तर आता आपण स्लीव्ज लगेच जॉईन करून घेऊ जॅकेटला। चला तर मी पहिले स्लीव्ज मोजून घेते आणि जी मोंढा खोली जास्तीची आहे ती आपण फ्रंट बाजूला जॉईंट करून घेत असतो। चला तर बघू, याच पद्धतीने मी इथं स्लीव्ज अशी व्यवस्थित पद्धतीने जॉईन करून घेते। आपल्याला स्लीव्जलाही डबल फोल्डची टिप मारायची आहे, डबल टिप मारायची आहे, कारण कापड फिसकत नाही किंवा निसटत नाही। कापड सुळसुळ आहे त्यामुळं खूप त्रास देत होतं शिवताना, पण घातल्यावरती माझा पूर्ण असा जेवढा कंटाळा आला होता ना तेवढंच भारी फील होत होतं, कारण असला भारी दिसत होता ना ड्रेस। मी माझ्या जिंदगीत पहिलाच ड्रेस असला घालते। याच्या अगोदर मी एक जॅकेटचा शिवलेला, पण तो चिकनकरी कापडामध्ये शिवला होता। पण मला आता ऑर्गन्झामध्ये असा एकतरी शिवायचाच होता आणि माझं स्वप्नच होतं मी असा ड्रेस घालेल। आणि हे बघू शकता, माझा ड्रेस आज शिवून पण झालेला आहे। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मला घालून बाहेर जायचं होतं, पण माझ्या असल्या मैत्रिणी आहेत, आम्ही मैत्रिणी जाणार होतो। त्यांनी जाईपर्यंत प्लॅन केला जाईपर्यंत, आणि ज्यावेळेस मी ड्रेस माझा शिवून झाला आणि मला थोडेसे फोटोशूट करायचे होते थंबनेलसाठी, तुम्ही बघितलेच असतील, मी ते पण शूट केले, सगळं केलं। आणि नंतर मी कॉल करते एकमेकींना, नंतर थोडीशी इच्छा झाली होती मॅगी खायची, मी मॅगी खाऊन कॉल करणार होते मैत्रिणींना। मग मी मॅगी खाल्ली आणि नंतर मी त्यांना कॉल केला की चला बाबा आता आपण जाऊ म्हणून, आणि त्यांचं काय तर त्यांनी प्लॅन कॅन्सल केला। मग आता काय करणार, मूड तर ऑफ झाला होता। मग मॅगी खाल्ली आणि म्हणलं चला व्हिडिओ एडिट करून घेऊ आपली तेवढीच, आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शिवलेला ड्रेस आपण त्याच दिवशी व्हिडिओ अपलोड करून टाकू। तर आता बघू व्हिडिओ अपलोड करून होती की नाही होती, एडिट तर चालू आहे। याच पद्धतीने मी इथं पहिलं फ्रंट साईडला अर्ध्या पाव इंचवरती टिप मारून नंतर आतल्या बाजूने टिप मारून घेते। एकच टिप मारणार आहे। असं जॅकेट आपण थोडंसं रेग्युलर नाही घालणार, कधीतरीच घालणार, त्यासाठी मी व्यवस्थित प्रकारे असं शिवून घेते। हे बघू शकता, हे आपल्या दोन्ही साईडने अशा मस्त पद्धतीने झालेलं आहे स्टिच करून। आता आपल्याला कॉलर बनवायचा आहे, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मी कॉलरचा व्हिडिओ शेअर करेन। तर आता बघू शकता, मी इथं कॉलरसाठी कॅनव्हास घेतलेला आहे आणि आपलं कॉलर मी मोजून घेतलेला आहे। 14.5 येत होतं, तर मी जेवढं येतं तेवढं कॉलर घेऊन 1 इंच घेऊन त्याला व्यवस्थित असं चौकोनीमध्ये कट करून डबल फोल्ड करून त्याला थोडासा गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि नंतर त्याला प्रेस करून घेतलेला आहे चिटकवून, आणि थोडंसं एक्स्ट्राचं फॅब्रिक करून त्याला डबल फोल्ड करून अशी पाव इंचवरती टिप मारून घेते। सॉरी, माझं विसरलंच होतं वरच्या बाजूने टिप मारायची, मी नंतर मारल। हे बघू शकता, आता मी इथं खालच्या बाजूने टिप मारून घेते व्यवस्थित पद्धतीने। आपली अशी टिप मारून झालेली आहे
आता आपलं जे वरच्या बाजूने फोल्ड करायचं होतं ते मी आत्ता फोल्ड करून घेते, ते माझं चुकून विसरलं होतं, हे बघू शकता. आता आपल्याला हे कॅनव्हास आहे तो आतमध्ये घालून फोल्ड करून त्याला वरच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंगची पट्टी मारून घ्यायची आहे. मी अशी व्यवस्थित फिनिशिंगची पट्टी मारून घेते इथं, आणि जे थोडंसं वर खाली फॅब्रिक होतं ते व्यवस्थित कट करून घेते. आणि आपल्याला इथं आता जे आपण जॅकेट कट केलं होतं त्याला फ्रंटवरती सिध्यावरती ठेवून खालची बाजू त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघू शकता, बरोबर व्यवस्थित पुरलेला आहे आपल्या इथं कॉलर. आता मी त्याला सगळं आतमध्ये टाकून फोल्ड करते आणि फोल्ड करून स्टिच करून घेते. हे बघू शकता, व्यवस्थित पद्धतीने असं स्टिच करून घेते. आपल्या इथे स्टिच करून झालेलं आहे. चला तर आता लगेच आपण आतमधला पार्ट तयार करून घेऊ आणि तुम्हाला फायनल रिझल्ट शेवटी मी दाखवते. पण स्टार्टिंगला तर दाखवलेलाच आहे आणि शेवटी पण दाखवते. इथं मी क्रॅपचं फॅब्रिक 1.5 मीटर घेतलेलं आहे आणि त्याला 4 फोल्डमध्ये घडी मारून घेतलेली आहे आणि आपल्या बाजूंनीच फॅब्रिक ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जसं आपण माप आखून घेतलं होतं जॅकेटला त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि सेम टू सेम तसंच करायचं आहे. फक्त आपण जॅकेटला फ्रंटच्या पार्टला कट मारला होता आणि आपल्याला जे आपण आतमधला वन पीस काही तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला कट नाही मारायचा. बाकी त्याच पद्धतीने कटिंग झालेलं आहे. दोन्ही मी कटिंग एकत्रच केलं असतं, पण हे मी क्रॅपचं कापड नंतर आणलं. जॅकेटचं माझ्याकडे होतं अगोदर, पण हे क्रॅपचं नंतर आणलं. मी याला अस्तर वगैरे काही लावणार नाही, असंच प्लेनमध्येच ठेवणार आहे, कारण वरतून जॅकेट आहे त्यामुळे मी काही याला अस्तर वगैरे लावणार नाही. आणि क्रॅपचं फॅब्रिक तसं थोडंसं व्यवस्थितच असतं, एवढं काही ट्रान्सपरंट नसतं, त्यामुळे मी काही त्याला अस्तर लावणार नव्हते. आता आपल्या इथं ड्रेस कट करून झालेला होता. आता आपल्याला वन पीस हा स्लीवलेस ठेवायचा आहे, म्हणून मी त्याला इथं काय पट्ट्या काढून घेते 1-1 इंचच्या, कारण आपल्याला त्या डबल फोल्ड करून लावावे लागणार आहेत. चला तर आता बघू शकता, इथं कॅनव्हासवरती मला फ्रंट आणि बॅक नेक कट करून घ्यायचा होता, त्यासाठी मी इथं कॅनव्हास कट करून घेते व्यवस्थित. कॅनव्हास माझ्याकडून थोडासा कमीच कट झाला, पण असो ठीक आहे, आपला नेकवरती बसला तर ठीक आहे. मी इथं 4 फोल्ड करून घेतले, कारण आपल्याला फ्रंट नेक आणि बॅक नेक दोन्ही पण त्याच्यावरती घ्यायचे. तर मी फ्रंट आणि बॅक नेक तेवढाच ठेवला होता, उंची वगैरे त्याची तेवढीच ठेवली होती. अशा पद्धतीने मी त्याचं उरलेलं कापड होतं ते व्यवस्थित याच्यावरती ठेवून मार्क करून घेतलेलं आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्या इथं कॅनव्हास रेडी आहे. आता मी हे काय आपलं एक्स्ट्राचं कापड आहे त्याच्यावरती चिटकवून घेणार आहे. इथं मी प्रेस करून घेतलेला आहे, कॅनव्हास व्यवस्थित चिटकलेला आहे. आता जे आपल्याला आतमध्ये एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या बाजूनी 1.5 इंच हे एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कारण ते आपल्याला स्टिच करून त्याला व्यवस्थित फिनिशिंग देता यावी म्हणून. बघू शकता, या पद्धतीने आपली व्यवस्थित फ्रंट आणि बॅक नेक तयार आहे. आपलं कटिंग इथे रेडी आहे. चला तर आपण स्टिचिंग करू. स्टिचिंगसाठी पहिलं मी इथं कॅनव्हास घेते, जे आपण चिटकवले होते ते कॅनव्हास घेते आणि त्याला व्यवस्थित पद्धतीने स्टिच करून घेणार आहे. हे बघू शकता, व्यवस्थित पद्धतीने आपल्या इथं स्टिच चालू आहे. त्याला बाहेरच्या बाजूने फोल्ड करून व्यवस्थित टिप मारून घेते. दोन्हीला पण आपल्याला अशाच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे.
आता मी इथं पट्ट्या ह्या काही जॉईन करून घेते व्यवस्थित. आपण पायपिंगसाठी कशा पट्टे जॉईन करतो तशाच पट्ट्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथं मी कॅनव्हास जॉईन करून घेते व्यवस्थित प्रकारे. इथं कॅनव्हास मी फ्रंट बॅक पार्टवरती जॉईन करून घेणार आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने मी इथं कॅनव्हास जॉईन करून घेते व्यवस्थित. कॅनव्हासला मी आतल्या बाजूने छोटे छोटे कट मारते आणि कट मारून त्यावरती दाबटीप देते. सगळं आतल्या बाजूने घेऊन दाबटीप मारून घेते. बॉबिन संपली मध्येच थोडंसं राहिलं की बॉबिन तर संपायचं कारणच असतं, संपतीच काय माहिती. हे बघू शकता, अशा पद्धतीने आपलं इथं काही चालू होतं नेक तयार करणं. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण मी अपेक्षा करते की तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण समजलेला असेल. कारण मी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये टाकते, तर कोणी पार्ट 1च बघतं आणि कोणी 2 बघतं. त्यासाठी मी आजपासून ठरवलं आहे की पूर्ण व्हिडिओ, जॅकेट विथ वन पीस असेल तरी पण व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, पण मी हा एकत्रच व्हिडिओ टाकणार आहे. आणि मध्येच माझं पिल्लू पण उठलं होतं, मग मी त्याला थोडंसं झोपवलं आणि परत मी माझ्या कामाला सुरुवात केली. परत माझं चालू झालं होतं इथं बॅगचा नेक तयार करणं. तुम्हाला जर काही डाऊट आला असेल व्हिडिओमध्ये, कुठली स्टेप नसेल समजली, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. एक्स्ट्राचं मी फॅब्रिक होतं, कॅनव्हास होता, ते कट करून टाकलेलं आहे. तुम्ही आता बघू शकता व्यवस्थित प्रकारे मी इथं पण आपण जसं फ्रंट पार्टला नेकला जसं स्टिच केलेलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला इथं बॅक पार्टला सुद्धा स्टिच करायचं आहे. दोन्ही पार्ट स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. शोल्डरमध्ये टाकून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. इथं मी थोडीशी कन्फ्यूज झाले होते कारण बाळ पण उठलं होतं आणि रडत होतं, त्यामुळे मी फास्ट करण्यामध्ये माझं थोडंसं इथं एक शोल्डर असं सीधा आणि उलटं झालेलं आहे. हे बघू शकता, काय करावं तेच कळत नव्हतं. चला तर मी ते खोलून व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता इथे खोलते मी, कारण खोलून व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी बाय मिस्टेक झाली कारण पिल्लू रडत होतं, त्यामुळं थोडंसं मिस्टेक झालं. इथं मी शोल्डर टाकून व्यवस्थित पद्धतीने जॉईन करून घेते आणि डबल टिप मारून घेते, म्हणजे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येऊन जाईल. हे बघू शकता, याच पद्धतीने आपल्या इथं दोन्ही बाजूचे शोल्डर झालेले आहेत जॉईन करून. आता मी व्यवस्थित असे टिप मारून घेते, कारण हात शिलाईला वेळ नव्हता, आपल्याला फिरायला जायचं होतं, पण हे प्लॅन कॅन्सल होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. आय एम सो बॅड. जाऊ देत, चला बघू आपण नेक्स्ट टाईम. याच पद्धतीने मी असं स्टिच करून घेत होते टिप मारून, आणि धागा तर खूप वेळेस निघत होतो. काय माहिती मशीनचं काय चाललंय माझं नवीन मशीन घ्यायचं, पण बघू, कारण ही मशीन माझ्यासाठी खूप लकी आहे. जर काम जास्त आलं, ऑर्डर जर भेटू लागलं, ऑनलाईन जरी पण ऑर्डर भेटल्या मला, तर मी लगेच नवीन पांढरी मशीन घेणार आहे. ती खूप स्पीड मशीन आहे ती, त्याच्यावरती काम पण खूप लवकर होतं आणि म्हणजे भीती पण तशीच असते, पण काम पण फास्ट होतं. एकदा सवय लागली की काही नाही वाटत. याच पद्धतीने आपला फ्रंट बॅक नेक तयार आहे. आता आपल्याला इथं काही स्लीव्जला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित प्रकारे. मी इथं डबल फोल्ड करून त्याला छोटे छोटे कट्स मारून दाबटीप मारून घेते, कारण दाबटीप मारली ना आपल्याला नंतर फोल्ड करून एकच टिप मारली ना तर बसून जाईल व्यवस्थित. हे बघू शकता, मी इथं व्यवस्थित प्रकारे अशी दाबटीप मारून घेतलेली आहे आणि परत फोल्ड करून त्याच्यावरती सिंगल स्टिप मारून घेते.
परत बॉबिन संपलेली आहे. आता तर ड्रेसचं काय राहिले, फक्त साईडने फिटिंग राहिलेलं होतं, तर एवढ्यातच बॉबिन संपली होती. चला असो, मी परत बॉबिन भरून घेते आणि परत स्टिच करून घेते. या पद्धतीने आपले एक स्लीव्ज रेडी आहे. तर आपल्याला इथं दुसरी पण स्लीव्जला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आणि दुसरी पण स्लीव्ज रेडी करायची आहे. चला तर बघू आता आपण इथं दुसरी पण स्लीव्ज रेडी करू. दुसरा पण स्लीव्जला असे छोटे छोटे कट मारून दाब टिप मारून त्याला फोल्ड करून आतल्या बाजूनी एक टिप मारून घेते व्यवस्थित प्रकारे. आता आपल्याला इथं साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथं साईडने टिप मारून घेते व्यवस्थित प्रकारे. अर्धा पाव इंचवरती मारून घेते साईडने, कारण धागे निघू नये आणि ओव्हरलॉक पण तशी मशीन माझ्याकडे नाही, मी बाहेरून करते, पण म्हणलं कुठं करणार म्हणून मी त्याला अशी टिप मारून घेते व्यवस्थित प्रकारे. हे बघू शकता आपली इथं टिप मारून झालेली आहे. आता आपल्याला फोल्ड करून त्याला डबल आतून टिप मारून घ्यायची आहे. मी इथं फोल्ड करते आणि 1 इंचवरती टिप मारून घेते, कारण आतमध्ये एक्स्ट्राच राहिलं तरी चालेल, कारण मी बेल्ट लावणार आहे. हे बघू शकता आहो जवळ येऊन बसले आहेत, कारण आमचं थोडंसं पिल्लूच्या बर्थडेचं डिस्कशन चालू होतं. तर ते मला तेच बोलत होते की काय जेवण बनवायचं वगैरे. मग आमचं चाललं होतं की त्यांच्या मित्राच्या घरी हॉटेल आहे, त्यांनाच ऑर्डर द्यायची असं चाललं होतं. तर बघू, मग त्यांनी कॉल केला आणि त्यांनी बोलत होते मग त्यांच्या मित्राशी, आणि आमचं चाललं होतं इथं की म्हणजे 5 किलो तांदळाचा पुलाव असं बनवून घ्यावं. आणि 5 किंवा 10 किलो, आता किती लागेल काय माहिती, किती जणांना बोलवायचं ते असं चाललं होतं. बर्थडे आहे 16 तारखेला त्याचं, 16 मार्चला, पण आमची तयारी आतापासूनच चालू आहे. चला तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी दोन्ही बाजूंनी स्टिच करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी ब्लॉग पण काढेल, कारण मला थोडंसं मोटिवेशनची गरज आहे. मला एकही कमेंट येत नाही, त्यामुळे मी काही ब्लॉगमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. तुम्ही जर मला कमेंट छान अशी केली ना तर मी ब्लॉगसुद्धा बनवेल. आणि व्ह्यूज पण असे फार जास्त नाही आहेत, तरी पण मी मेहनत घेते. बघू मेहनतीला फळ कधी भेटतं ते. आता शेवटचा पार्ट राहिलेला आहे आपला स्टिच करायचा, तो म्हणजे खालच्या बाजूने डबल फोल्ड करून टिप मारून घेणे. तर याच पद्धतीने मी इथं डबल फोल्ड करून टिप मारून घेत होते. अशाच प्रकारे आपलं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने डिटेल्समध्ये आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान छान रोज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही आपल्या व्हिडिओवरती एक कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी खूप छान असे नवनवीन पॅटर्न घेऊन येईल. तुमच्यासाठीच मी सगळं काही करते. तुम्हाला पण घरी बसून वेळ वाया न घालवता तुम्ही पण काहीतरी काम करावे म्हणून. हे बघू शकता आपल्या ड्रेसचा फायनल लुक. खूप छान असं सुंदर जॅकेट आणि वन पीस दिसत होता. आपला हा जॅकेटचा ड्रेस पूर्ण असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्रकारे आपला ड्रेस इथं रेडी आहे. तुम्ही बघू शकता वेअर केल्यावरती कसा दिसतो. मी इथं वेअर केलेला आहे. खूप सुंदर असा बसलेला आहे फिनिशिंगमध्ये, मापामध्ये, आणि खूप असं ट्रेडिशनल वाटत आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.